पण हे अथांग ज्ञान पृथ्वीवर आलं कुठून? आधुनिक वैज्ञानिकांनी याच वनस्पतीमधून घटक काढून आजची ॲलोपॅथीची पीपीची गोळी बनवली आहे. थोडं काही झालं की आपण लगेच गोळ्या गिळतो. पण या केमिकलच्या गोळ्या आपण आयुष्यभर खाणार का? याला काही कायमस्वरूपी तोडगा नाही का? याचं उत्तर आहे आयुर्वेद. पण आज आपल्या सगळ्यांनाच हे वाटतं की आयुर्वेद म्हणजे फक्त घरगुती उपाय किंवा स्लो काम करणारं शास्त्र. पण आज आपण ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या खातोय, त्यातील कित्येक औषधांचा जन्मच मुळात आयुर्वेदाच्या वनस्पतींमधून झाला आहे. मग आयुर्वेद म्हणजे नक्की काय? त्यामागे कोणतं प्रगत विज्ञान दडलंय? आणि ॲलोपॅथीचा पाया खरोखरच आयुर्वेद आहे का? हेच आज आपण या व्हिडिओमध्ये अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी निकिता देवनिक या YouTube चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. जर तुम्हाला आपल्या सणवारांमागचं कारण, त्यामागे असलेलं सायन्स, रामायण महाभारतातल्या कथा, स्टोरीज ऐकायला आवडत असतील, तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. जर तुम्ही नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसणार, तर कृपया सबस्क्राईब करा. आपण सर्वात आधी समजून घेऊया आयुर्वेद म्हणजे नक्की काय? हा शब्द संस्कृतमधील दोन शब्दांपासून बनला आहे. आयु म्हणजे जीवन, लाईफ आणि वेद म्हणजे ज्ञान, शास्त्र. सोप्या भाषेत सांगायचं तर जीवनाचं संपूर्ण विज्ञान म्हणजे आयुर्वेद. अनेकांचा हा गैरसमज असतो की आयुर्वेद म्हणजे फक्त आजारी पडल्यावर घ्यायचं औषध. पण आयुर्वेदाचा मूळ ग्रंथ सांगतो, स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम, आतुरस्य विकार प्रशमनम च. याचा अर्थ जो निरोगी आहे त्याचे आरोग्य टिकवून ठेवणे हे आयुर्वेदाचे पहिले ध्येय आहे. आणि जर कोणी आजारी पडला तर त्याचा आजार मुळापासून बरा करणे हे त्यांचे दुसरे ध्येय आहे. आयुर्वेदानुसार हे संपूर्ण ब्रह्मांड आणि आपले शरीर 5 तत्वांनी बनले आहे. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. आपल्या शरीरात हे 5 घटक 3 मुख्य ऊर्जेच्या रूपात असतात, ज्यांना आपण त्रिदोष म्हणतो. वातदोष, पित्तदोष आणि कफदोष. आयुर्वेद सांगतो की जोपर्यंत हे तिन्ही दोष तुमच्या शरीरात संतुलित आहेत, तोपर्यंत तुम्ही पूर्णपणे निरोगी आहात. पण तुमची जीवनशैली किंवा आहार बिघडला की हे दोष विषम होतात आणि तिथेच आजाराची सुरुवात होते. पण हे अथांग ज्ञान पृथ्वीवर आलं कुठून? आपल्या पुराणांमध्ये आयुर्वेदाच्या उत्पत्तीची कथांतर रंजक कथा सांगितली जाते. ही कथा सुरू होते सृष्टीचे रचयिता भगवान ब्रह्मदेवांपासून. ब्रह्मदेवांनी सृष्टी निर्माण करण्यापूर्वीच मानवाच्या कल्याणासाठी आपल्या स्मृतीतून आयुर्वेद प्रकट केला. ब्रह्मदेवांनी हे ज्ञान दक्ष प्रजापतींना दिले. त्यांनी ते स्वर्गाचे वैद्य असलेल्या अश्विन कुमार यांना दिले आणि त्यांच्याकडून हे ज्ञान देवराज इंद्राकडे पोहोचले. त्यानंतरची सर्वात महत्वाची घटना घडली समुद्र मंथनाच्या वेळी. जेव्हा देव आणि दानवांनी मिळून अमृत मिळवण्यासाठी समुद्र मंथन केले, तेव्हा कार्तिक कृष्ण त्रयोदशीला समुद्रातून एक दिव्य पुरुष प्रकट झाले. त्यांच्या एका हातात अमृताचा कलश होता आणि दुसऱ्या हातात औषधी वनस्पती. हे दुसरे कोणी नसून भगवान विष्णूंचे अवतार भगवान धन्वंतरी होते, ज्यांना आयुर्वेदाचे दैवत मानले जाते आणि म्हणूनच या दिवसाला आपण धनत्रयोदशी किंवा राष्ट्रीय आयुर्वेद दिवस म्हणून साजरा करतो. काळाच्या ओघात पृथ्वीवर मानवामध्ये रोगराई वाढू लागली. तेव्हा मानवाचा जीव वाचवण्यासाठी हिमालयामध्ये सर्व ऋषीमुनी एकत्र आले. त्यांनी हे ज्ञान स्वर्गातून आणण्यासाठी महर्षी भारद्वाज यांची निवड केली. ऋषी भारद्वाज स्वर्गात गेले आणि त्यांनी इंद्राकडून आयुर्वेदाचे ज्ञान आत्मसात केले आणि ते पृथ्वीवर आणले. पुढे हे ज्ञान चरक ऋषी, ज्यांनी चरक संहिता लिहिली आणि अंतर्गत औषधोपचार शोधले, आणि सुश्रुत ऋषी, ज्यांनी सुश्रुत संहिता लिहिली आणि जगात पहिली प्लास्टिक सर्जरी केली. अशा प्रकारे हा दैवी वारसा ग्रंथाच्या रूपात आज आपल्यापर्यंत टिकून आहे. आता एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न समजून घेऊ. बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की आजचे जे ॲलोपॅथीची औषधं आहेत तिचा मूळ पाया आपला आयुर्वेदच आहे. पण यात खरंच किती तथ्य आहे? याचं सरळ आणि सोपं उत्तर द्यायचं तर हे 100% खरं नसलं तरी यात खूप मोठं सत्य दडलंय. कारण आज आपण ज्या ॲलोपॅथीच्या गोळ्या औषधी पाहतो, त्यातल्या बऱ्याचशा औषधींची सुरुवात ही आयुर्वेदातील औषध वनस्पतींचा अभ्यास करूनच झाली आहे. सुरुवातीच्या काळात आधुनिक विज्ञानाकडे स्वतःची रासायनिक औषधं नव्हती. सायंटिस्टनी आयुर्वेदात किंवा इतर प्राचीन संस्कृतीमध्ये ज्या वनस्पतींचा उल्लेख होता, त्याचा लॅबमध्ये अभ्यास केला आणि त्यांनी त्या वनस्पतींमधील मुख्य औषधी घटक वेगळा केला आणि त्यापासूनच ॲलोपॅथीच्या गोळ्या बनवल्या. याची काही उदाहरणं द्यायचीच झाली तर बीपीची गोळी. आयुर्वेदात उच्च रक्तदाब आणि मानसिक शांततेसाठी हजारो वर्षापासून सर्पगंध नावाची वनस्पती वापरली जाते. आधुनिक वैज्ञानिकांनी याच वनस्पतीमधून घटक काढून आजची ॲलोपॅथीची पीपीची गोळी बनवली आहे.
तसेच जगातील सर्वात प्रसिद्ध पेनकिलर ॲस्पिरिन ही विलो नावाच्या झाडाच्या सालीपासून प्रेरित आहे, जी प्राचीन काळी वेदनाशामक म्हणून वापरली जायची. औषधांचं सोडून द्या, पण शस्त्रक्रियेच्या म्हणजे सर्जरीच्या बाबतीत ॲलोपॅथीचा पाया पूर्णपणे आयुर्वेदावरच आधारित आहे. आजच्या आधुनिक सर्जन टाके घालण्यासाठी, शस्त्रक्रियेचे उपकरण वापरण्यासाठी किंवा प्लास्टिक सर्जरी करण्यासाठी जे बेसिक नियमांचा वापर करतात, ते सर्वात आधी आपल्या आचार्य सुश्रुतांनीच मांडले होते. म्हणून त्यांना आधुनिक वैद्यकशास्त्रातही फादर ऑफ सर्जरी मानलं जातं. आयुर्वेद संपूर्ण वनस्पती औषध म्हणून वापरण्यावर भर देतो. कारण वनस्पतीमधील इतर घटक हे मुख्य घटकांचे साइड इफेक्ट्स होऊ देत नाही. याउलट ॲलोपॅथी फक्त तो एकच मुख्य घटक लॅबमध्ये कृत्रिमरित्या फॅक्टरीत बनवते, जेणेकरून तो वेगाने काम करेल. म्हणूनच ॲलोपॅथीची औषधं जलद गुण देतात, पण त्यांचे कधी-कधी साइड इफेक्ट्सही होतात. तुम्हाला हा सविस्तर व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्ही तुमच्या घरात कोणते आयुर्वेदिक उपाय वापरतात? मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.